साड्या बॉर्डर आणि आतही डिझाईन असलेल्या साड्या आज नाही म्हटलं तर 200-300 तसे लूम्स साड्या उत्पादनाच्या इचलकरंजीमध्ये आहे. आज जगातलं सर्वात हायटेक सेंटर इचलकरंजी हे कापड उद्योगातलं. हायटेक म्हणजे अत्याधुनिक यंत्रमागानं परिपूर्ण असं शहर भारतात इचलकरंजी सारखं दुसरं नाही. इतका आम्ही हायटेक कडे गेलो. शासनाच्या वेगवेगळ्या लाभ योजनांचा आम्ही इथल्या उद्योजकांना दिल्या. त्यांना मोठं केलं, त्याच्यामुळे गाव मोठं केलं, गावातली उत्पादनं वाढवली, त्यांना या सगळ्या क्षेत्रामध्ये नेऊन पोहोचवली. मी पैठणचा यंत्रमाग इचलकरंजीत आणून ठेवला होता आणि त्याच्यावर ट्रेनिंग देऊन पैठणीचं उत्पादन इचलकरंजीत चालू करायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आमच्या इचलकरंजीच्या माता भगिनी असतील, आमचे तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ असतील, त्या सगळ्यांना मागेल तेवढं काम मिळतंय. त्यामुळं हातमागावर त्यांना हे ट्रेनिंग घ्यायला फार उत्सुकता कोण दाखवली नाही. मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून सुद्धा आम्हाला यश मिळालं. आम्ही स्टायपेंड देऊन महिन्याला 5-6 हजार रुपये देऊन सुद्धा ट्रेनिंग देतो म्हटलं तरी कोण आलं नाही. त्याचे एकमेव कारण इचलकरंजीत कोण बेकार माणूस सापडत नाही, माता भगिनी मिळत नाही, प्रत्येकाला काम आहे. आणि हेच आमच्या शहराचं वैशिष्ट्य आहे. ही समृद्धी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात यावी हा प्रयत्न शासनाचा आहे. त्यासाठी वस्त्र वारसा हा कार्यक्रम राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने वेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर आणलाय. हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागानं खारगे साहेबांनी इचलकरंजीतल्या वस्त्रोद्योगाची जाणीव माहिती लोकांना व्हावी आणि इथल्या उद्योजकांना, इथल्या लोकांना जगात काय चाललंय आणि कशाची आवश्यकता आहे तेही समजावं, अशा दुहेरी हेतून कार्यक्रम आहे. एका बाजूला अंतर्मुख होऊन मागं काय काय झालं देवादिकापासून ते आतापर्यंत वस्त्रनिर्मिती कशी झाली ह्याची चर्चा करायची, ते काढायचा प्रयत्न करायचा आणि त्यात पुढे जायचं. पूर्वी आपल्या सगळ्यांच्या घराघरात आपण सगळ्या आपल्या आजी पणजी कोणाचं कोण बघितलं असेल जुन्या सगळ्या मान्यवरांना, तर प्रत्येकाच्या घरामध्ये 9वारी साडी नेसणारे आपले वृद्ध सगळे मान्यवर प्रत्येकाच्या घरात होते. आणि त्या साडीची बॉर्डर, खण बॉर्डर आणि खण, त्या 9वारी साडीवर ठराविक डिझाईनचा खण जो त्रिकोणी मांडलेला असायचा खण, त्या खणाची घडीच त्रिकोणी असायची. त्याला चॉकलेटी बॉर्डरचा पट्टा किंवा निळ्या बॉर्डरचा पट्टा, आतल्या बाजूला कॉन्ट्रास्ट अशा पद्धतीच्या कलर मध्ये ठराविक खणीची एक 4च डिझाईन आहे. पूर्वीच्या खण ऍक्च्युली जो खरा खण म्हणून आज आपण सगळ्यांनी अनुभवला बघितला, त्याच्यामध्ये 4च डिझाईन आहे. त्या खणीचं आम्ही ड्रेस मटेरियल मध्ये रूपांतर करायचा प्रयत्न केला. तिथनं ते सगळं ड्रेस मटेरियल आम्ही घेऊन आलो आणि प्रत्यक्षात फॅशन टेक्नॉलॉजीच्या काही मान्यवरांच्या पर्यंत पोहोचवलं आणि त्याला फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये त्या खणीचा उपयोग आणि खणीच्या डिझाईनचं ते स्पेशलायझेशन आहे. खणीचं सर्वसामान्य लोकांचा वापर खणीकडचा नाही, ते वैशिष्ट्यपूर्ण ते बनावट आणि त्याचा वापर आहे. पण त्याचा वापर जर आम्ही ड्रेस मटेरियलकडे केला आणि अत्यंत आधुनिक अशा या फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा आपण वापर करून जगाच्या पाठीवर जर मांडला, तर परत या नवीन तंत्रज्ञानामध्ये इव्होल्युशन, या टेक्नॉलॉजीमध्ये, या रेव्होल्युशन मध्ये आपण ते पूर्वीच्या परंपरागत खणीला स्थान मिळवून दिल्यासारखं होणार. म्हणून ही वस्त्र परंपरा ही जसं आपण मागे जाऊ तसं याचं कलाकुसर आपल्याला दिसत येणार आहे. पूर्वीचे बऱ्याच ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर पूर्वीचे आपल्याला तिथं कोरलेले तिथं खूप मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यावरची वस्त्राची त्यावेळेच्या मूर्त्यांच्या स्कर्ट, त्यावेळेच्या मूर्त्यांच्यावर परकर, त्यावेळेच्या मूर्त्यांच्यावर 9वारी साडी, त्यावेळेच्या मूर्त्यावर 6वारी साडी, वेगवेगळ्या पद्धतीने पदर घेतलेले, वेगवेगळ्या कौशल्यपूर्ण अशा पद्धतीचे डिझाईन त्यावेळी दगडावर दाखवलेलं. म्हणजे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. पूर्वी कामाची उत्कृष्ट वस्त्र बनवायची, उत्कृष्ट बॉर्डर बनवायची, तलम कापड बनवायची.
पण हे सगळं सांभाळायचं काम या नवीन पिढीने करायचं आहे. स्पर्धेचं युग आहे. आता प्रत्येक जण फास्ट झालाय. प्रत्येकाला जेवढे जलद पाहिजे आहे तेवढे जलद जे मिळेल ते त्याला पाहिजे.